टेपर टेपर फिनचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, मी ऍक्च्युली टेपर फिन घेणार नाही म्हटलेलं, पण मी काय म्हटलं परत जर चुकून पेपरला हेच पडलं तर काय माहितीये काय, याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम मध्ये चेंज होणार आहे, ते तुम्हाला ऍटलिस्ट माहित असू दे म्हणून मग म्हणली परत घेऊया. ठीक आहे, मग टेपर फिनचा रेग्युलर फिनचा प्रॉब्लेम आहे तसा सॉल्व्ह करायचा. फक्त एक फॉर्म्युला फक्त बदलणार आहे. का बदलणार आहे ते जर रिझन मी फॉर्म्युल्यामध्ये सांगतो. ठीक आहे, बघा काय म्हटले, फाइंड द टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन इन 1D फिन विच इज टेपर्ड शोन इन फिगर. ही टेपर फिन आहे. ठीक आहे, त्याची लेंथ आहे टोटल 100 mm. इकडे हीट सोर्स आहे, त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस, थर्मल कंडक्टिव्हिटी आहे 7 वॅट पर mm डिग्री सेल्सिअस पर डिग्री सेल्सिअस, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस. याचा क्रॉस सेक्शन स्क्वेअर आहे 10/10 एंडला, मग तो स्क्वेअर असा इकडे वाढत चाललाय. ठीक आहे, आणि ह्या मटेरियलचा एच इथला आहे 0.1 वॅट पर mm स्क्वेअर पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आता याच्यामध्ये मला जी अजून एक गिवन व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यावरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करायचा. ती कुठली, मला वेगवेगळ्या ठिकाणचे एरिया दिल्यात. बघा का वेगवेगळ्या ठिकाणचे एरिया दिल्यात, इथं एंडचा क्रॉस सेक्शन 10/10 आहे इथं, बरोबर. म्हणजे याचा पेरिमीटर जर घेतला तर किती ना ह्या एंडला पेरिमीटर 10 + 10 + 10 + 10 म्हणजे 40 चा एवढा पेरिमीटर 40 एंडला. आणि तिथला क्रॉस सेक्शन एरिया घेतला तर 10 × 10 म्हणजे 100. पण जसं टेपरचा म्हणजे हा क्रॉस सेक्शन वाढत जाईल ह्या बाजूला लेफ्टला, तसं बघा त्याचा एरिया वाढत चाललाय. बघा एरिया वाढत चाललाय. तसं सायमल्टेनियसली त्याचा पेरिमीटर पण वाढत चाललाय. म्हणजे इथं एरियाची व्हॅल्यू आतापर्यंत आपण जी घेत होतो ती कॉन्स्टंट असायची किंवा पेरिमीटरची व्हॅल्यू कॉन्स्टंट असायची. तर इथं एरिया आणि पेरिमीटरची व्हॅल्यू कॉन्स्टंट नाही, तर ती काय व्हायला व्हेरी व्हायला लागल्या, पॉईंट टू पॉईंट व्हेरी व्हायला लागल्या. मग त्यानं मला 5 ठिकाणच्या व्हॅल्यू दिल्यात, टोटल 5 ठिकाणच्या व्हॅल्यू दिल्यात. म्हणजेच काय, ह्या एंडला एक आहे, हा एंड एक आहे आणि मधले 3 पॉईंट आहेत. हा एंड आणि मधले 3 पॉईंट आहेत. मग टोटल काय करायला पाहिजे मला, तर असे याची किती पार्ट करायला पाहिजे, 4. तर तुमचे नोड 5 फॉर्म होतील बघा, आणि 5 ठिकाणच्या तुम्हाला ह्या व्हॅल्यू माहित आहेत. त्यामुळे दिलेला प्रॉब्लेम आपण मॉडेल करताना काय करूया की याचे 4 एलिमेंट कन्सिडर करूया. ठीक आहे, म्हणून प्रॉब्लेम मॉडेलिंग. आता हे प्रॉब्लेम मॉडेलिंग मी स्वतः ठरवलं नाही, ते गिवन वरून ठरवलं. 5 ठिकाणच्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे हे 5 नोड आहेत. म्हणजे 5 नोड जर असतील तर याचे इलेमेंट किती व्हायला पाहिजे, टोटल 4 इलेमेंट व्हायला पाहिजे. त्यामुळे मी याचे 4 इलेमेंट घेतो. नोड 1, 2, 3, 4, 5, इलेमेंट 1, इलेमेंट 2, इलेमेंट 3, इलेमेंट 4. ठीक आहे, म्हणजे 4 इलेमेंट घेतले तर 5 नोड होतात. आणि हे प्रत्येक 1 नंबरचा एरिया, 1 नंबरचा पेरिमीटर, 2 नंबरचा एरिया, 2 नंबरचा पेरिमीटर, 3 नंबरचा एरिया, 3 नंबरचा पेरिमीटर, सगळ्यांची तुम्हाला एरिया आणि पेरिमीटर दिलेले आहेत. ठीक आहे, जसं पुढे पुढे जाईल तसं. मग हा प्रॉब्लेम मॉडेल करताना आपल्याला अजून एक गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे त्या प्रत्येक ठिकाणचे टेम्परेचर लागणार. इथलं टेम्परेचर आहे T1, नोड 2 चं T2, नोड 3 चं T3, नोड 4 चं T4, नोड 5 चं T5. यातली आपल्याला एकच किंमत त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, तीच आहे बघा, 100 डिग्री सेल्सिअस, बरोबर. म्हणजे नोड 1 चं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेल्सिअस, आणि इथून या कॉन्स्टंट हीट पासून तिकडे जे टेम्परेचर कंडक्ट होईल किंवा कन्व्हेक्शननी बाहेर जाईल, त्यामुळे किती टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन मटेरियल मध्ये राहणार ते डिटरमाइन करायचं आहे मला. आता मी इथं 4 पार्ट केलेत, म्हणजे प्रत्येक इलेमेंटची लेंथ किती येणार सांगा, प्रत्येक इलेमेंटची लेंथ 4 इलेमेंट आहेत, 4 इलेमेंटची लेंथ म्हणजे 100 / 4 म्हणजे येणार 25. म्हणजे प्रत्येक इलेमेंट हा 25 mm चा आहे. म्हणजे प्रत्येक इलेमेंटची लेंथ आता कॉन्स्टंट आहे, पण प्रत्येक नोडचा बघा एरिया वेगळा आहे, पेरिमीटर वेगळा आहे. का, कारण की हा टेपर सेक्शन आहे. ठीक आहे, टेपर सेक्शन असल्यामुळे एरिया वेगळा आहे, पेरिमीटर वेगळा आहे. मग आता मी त्याप्रमाणे बनवून आता हा प्रॉब्लेम काय करतो, सॉल्व्ह करायला चालू करतो. प्रॉब्लेम तर माझा मॉडेल झालाय आता. ठीक आहे, बाउंड्री कंडिशनचं जर आपण नंतर बघूया. ठीक आहे, 4 एलिमेंट आहेत, 5 नोड आहेत. ठीक आहे, आणि याच्यावरून मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. याच्यातलं टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन डिटरमाइन करायचं आहे. मग टेम्परेचर डिस्ट्रीब्युशन डिटरमाइन करण्यासाठी मला स्टिफनेस मॅट्रिक्स शोधायला पाहिजे. स्टिफनेस मॅट्रिक्स, ठीक आहे, मी जर स्टिफनेस मॅट्रिक्स डिटरमाइन करतो, स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ इलेमेंट 1, 1 नंबरच्या इलेमेंटचा हा. ठीक आहे, बघा जरा महत्वाचं आहे इथं, स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ इलेमेंट 1, 1 नंबरच्या इलेमेंटचा स्टिफनेस मॅट्रिक्स. ठीक आहे, त्याला म्हणतो मी K1.
पहिल्यांदा कंडक्शन आणि कन्व्हेक्शन काय असणार ते सांगा. 1 ते 2 म्हणजे नोड 1 टू नोड 2 म्हणजे इलेमेंट 1 मध्ये कंडक्शन आणि कन्व्हेक्शन काय असणार सांगा. हा तुमचा इलेमेंट आहे. इथं समजा इथं नोड 2 आहे म्हणा, इथं नोड 1 आहे, इथं नोड 2 आहे असं म्हणा. ठीक आहे. तर इथून इथं जाताना कंडक्शन होणार, कन्व्हेक्शन होणार. मी इथं जरा फिगर ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे असं आहे. हा नोड 1, नोड 2, नोड 3, नोड 4, नोड 5. ठीक आहे. 1 to 2 इकडे जाताना कंडक्शन कन्व्हेक्शन काय असणार. 1 to 2 कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. ओके. कंडक्शन असणार आणि बाहेरचा सरफेस पण ओपन आहे त्यामुळे इकडे काय असणार पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. ठीक आहे. म्हणजे कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कंडक्शन कन्व्हेक्शन. कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. कंडक्शनचा फॉर्म्युला सांगा मला. कंडक्शनचा फॉर्म्युला फॉर्म्युला पटकन. के बाय एल. काय रे. के ए बाय एल 1 - 1 - 1 1. ठीक आहे. मला तुम्ही सांगायचं आता एरिया 1 नंबरच्या नोडला आणि 2 नंबरच्या नोडला सेम आहे काय वेगवेगळा आहे. एरिया 1 नंबरच्या नोडला आणि 2 नंबरच्या नोडला सेम आहे का वेगवेगळा आहे. वेगवेगळा. वेगवेगळा जर असेल तर काय करायला पाहिजे आता मला 1 नंबर आणि 2 नंबरचा एरिया न लिहिता मला त्यांचा ऍव्हरेज एरिया लिहायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे मी पहिला रेग्युलर फॉर्म्युला लिहितो. के ए बाय एल 1 - 1 - 1 1. पण एरिया आतापर्यंत कसं होतं नोड 1 ला जो एरिया आहे तोच टूल असायचा. पण हे टेपर असल्यामुळे एरिया इकडे रिड्यूस झाला बघा. 2 नंबरच्या नोडला रिड्यूस झाला. एरिया 175 झाला 200चा. त्यामुळे मला आता काय करायला पाहिजे तर ह्यांचा ऍव्हरेज एरिया लिहायला पाहिजे. ऍव्हरेज एरिया लिहायला पाहिजे. मग मी त्यांचा आता ऍव्हरेज एरिया लिहितो. ऍव्हरेज एरिया कसा काढणार त्यांना दोघांचा. दोघांचे ऍडिशन डिवाइड बाय. यस. दोघांचे ऍडिशन डिवाइड बाय 2 करायला पाहिजे. मी आता तेच करणार. दोघांचे ऍडिशन डिवाइड बाय 2. ठीक आहे. मी अजून पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन लिहिलेलं नाहीये. फक्त याच्याबद्दल लिहितो. म्हणून के आणि इथं काय येणार एरिया ऍट नोड 1 प्लस एरिया ऍट नोड 2 डिवाइड बाय 2. ठीक आहे. हा झाला एरिया इंटू हा एल तसाच ठेवतो. समजलं. त्यामुळे एरिया मी ऍव्हरेज लिहिला इथं. ऍव्हरेज एरिया हा 1 - 1 - 1 1 हे तसंच राहिलं. हे झालं कंडक्शन बद्दल. आता बाळाने मला काय लिहायचं आहे कन्व्हेक्शन. आता कन्व्हेक्शन कसं लिहिणार प्लस कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला सांगा. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनचा HPL डिवाइड बाय 6 आणि ब्रॅकेटमध्ये मॅट्रिक्स कसं 2 1 1 2. HPL डिवाइड बाय 6 2 1 1 2. पण आता इथं काय बघा पेरिमीटरची व्हॅल्यू नोड 1 ची आणि नोड 2 ची कम्पेअर करा. सेम आहे का वेगवेगळे आहे. नोड 1 ची व्हॅल्यू आणि नोड 2 ची व्हॅल्यू पेरिमीटर पण वेगवेगळा आहे. त्यामुळे आता बघा तो फॉर्म्युला मॉडिफाय करतो मी. ठीक आहे. तो मॉडिफाय केलेला मी लिहितो H इंटू एल डिवाइड बाय 6 इंटू 2. मी पहिला लिहितो आणि मग सांगतो सगळं. 6 इंटू 2 आणि इथे लिहिणार 3 PI प्लस PJ PI प्लस PJ PI प्लस PJ PI प्लस 3PJ. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार हे काय आहे सगळं सांगतो. आपला ओरिजिनल फॉर्म्युला काय होता बघा. H इंटू इथं P असायचा इंटू L डिवाइड बाय 6 असायचा. हे 2 मिनिटं विसरा. HPL डिवाइड बाय 6 असायचा. पण आत्ताच्या केसला काय झालं नोड 1 आणि नोड 2 चा पेरिमीटर कॉन्स्टंट नाही आहे. त्यामुळे मी इथला P आतमध्ये टाकलाय. इथला P मी उचलून आतमध्ये टाकलाय. ठीक आहे. हा P आतमध्ये गेला. ठीक आहे. हा जो डिवाइड बाय 2 आहे तुम्ही आतमध्ये टाका. P पण आतमध्ये टाका डिवाइड बाय 2 पण आतमध्ये टाका. म्हणजे तुमचा फॉर्म्युला बघा HL डिवाइड बाय 6 फक्त P आतमध्ये गेलाय. ओके. म्हणजे आता P आणि 2 आतमध्ये टाका. आता विचार करून सांगा मला. इथं आधी 2 1 1 2 असायचं. आधी 1 नंबरच्या नोडचं पेरिमीटर आणि 2 नंबरच्या नोडचं पेरिमीटर काय असायचं रे सेम. त्यामुळे 2 टाइम्स पेरिमीटर व्हायचं आणि 2 टाइम्स पेरिमीटर आणि हा 2 आत घ्या. 2 टाइम्स पेरिमीटर डिवाइड बाय 2 म्हणजे पेरिमीटर यायचा. ठीक आहे. म्हणजे इथं नुसतं P आहे तो P बाहेर घ्या म्हणजे इथं 1 राहायचा. तुमचा P बाहेर असायचा तर इथं 1 असायचा. बरोबर आहे काय. तोच फॉर्म्युला आहे.
तर इथं बघा, इथं 3 प्लस पीजे. तर आधी तुमचा पीआय म्हणजे 1 नंबरच्या नोडचा पी आणि 2 नंबरच्या नोडचा पी सेम असायचा, त्यामुळे 3 प्लस पीआय व्हायचा, त्यामुळे 4 आणि डिवाइड बाय 2. 4 डिवाइड बाय 2 म्हणजे 2 व्हायचा. 2 म्हणजे 2 आणि 2 मधला आपण पी बाहेर घ्यायचो, इथे 2 राहायचा, म्हणजे 2 1 1 2 असायचा. पण पेरीमीटर सगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्यामुळे पेरीमीटर आत टाकलाय मी, आणि तो डिवाइड बायचा 2 जो होता तो मी बाहेर घेतलाय, त्यामुळे हा फॉर्म्युला नवीन तुमचा तयार झाला. ठीक आहे. लई काय समजलं नाही तर डायरेक्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, तोच फॉर्म्युला आहे, फक्त तिथं पीआय पीजे सेम केलं तर पूर्वीचा फॉर्म्युला तयार होतो, पण इथं तसं सेम नाही आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला लिहिलाय. ठीक आहे. चलो आता बघा, मी याच्यामध्ये मी किमती पुट करतो. सगळ्या किमती एकत्र पुट करतो, मी इथे लिहितो HL डिवाइड बाय 6 × 2 म्हणजे 12, 3 प्लस पीजे, प्लस पीजे, प्लस पीजे, प्लस 3 पी म्हणजे काय, पेरीमीटर. आय म्हणजे आयत नोड, जे म्हणजे जेत नोड. आय म्हणजे आयत नोड, जे म्हणजे जेत नोड. हा, हे लक्षात ठेवा व्यवस्थित. चला किमती पुट करूया. K1 K7 ए एरिया 1 चा बघा कुठं आहे, 1 चा एरिया 200 प्लस 2 चा एरिया 175 डिवाइड बाय लेंथ एका इलेमेंटची 25 प्लस एच व्हॅल्यू दिल्या बघा 0.1, लेंथ आहे 25 डिवाइड बाय 12, 3 3 इंटू पीआय म्हणजे 1 नंबरच्या नोडचा 200 प्लस पीजे, सॉरी पेरीमीटर पाहिजे होता, सॉरी 60 प्लस पीजे 55, पीआय प्लस पीजे 60 प्लस 55, पीआय प्लस पीजे 60 प्लस 55, पीआय 60 प्लस 3 इंटू पीजे 55. सॉल्व करा, तुम्हाला बघा स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 1 मिळेल. चुकून ब्रॅकेट घातलं, असू दे. हे सॉल्व करून सांगा. हे $52.5. ओके, हे 52.5 आलं. 52.5 ना आत मल्टिप्लाय करा. हे तुम्हाला K1 मिळाला, K1 मधला पहिला कंडक्शन मिळाला. आता कन्व्हेक्शन सॉल्व करूया. हे किती येते सगळं, 0.2084. 0.2084 2084. ना. आता याला मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करा. 48.974. किती, 48.974. ओके 48.97 ना. हा 974. ओके 97. ठीक आहे, हे पहिलं झालं. आता ह्यानं याला मल्टिप्लाय करा, 0.208 नी याला मल्टिप्लाय करा. $23.966. 23.96. इथं पण येणार 23.96. याला मल्टिप्लाय करू सांगा आता, 0.208 नी याला मल्टिप्लाय करा. 46.89. 46.89. हा तुमचा K1 मध्ये हा मॅट्रिक्स प्लस हा मॅट्रिक्स, याला दोघांची ऍडिशन करूया. ऍडिशन करून सांगा. 101.2. 47 ना का 37. 22. 22. Sorry sir. 101.47. तेच म्हटलं, ह्या दोघांची सांगा. -52.5 प्लस 23.96. -28.54.
हेच आहे ना. $52.5 प्लस 46.89. 99.39. इथे मला स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 1 मिळाला. मी जरा परत मागे जाऊन सांगतो, लय महत्वाचं आहे हे ज्याला लिहिता आलं त्याला तर इथनं पुढचा सगळा प्रॉब्लेम जमलाय. फक्त फोर्स मॅट्रिक्स फोर्स टर्म फक्त डिटरमाइन करायचे. बघा प्रॉब्लेम आपण रेग्युलर जसा मॉडेल केला त्याप्रमाणे 4 एलिमेंट घेतले. त्यानं मला प्रत्येक नोडसाठीचे एरिया आणि पेरिमीटर दिलाय. का दिलाय ह्याच्या मागचं कारण काय, तर हा टेपर आहे. त्यामुळे प्रत्येक इथं किती असणार, इथं किती असणार, इथं किती असणार हे त्याने व्हॅल्यू दिल्या तिथल्या एरिया, कारण की ते एरिया बदलणार आहे आणि पेरिमीटर बदलणार आहे. मी रेग्युलर प्रॉब्लेम मॉडेल केला, पण लिहिताना रेग्युलर प्रमाणे कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हर्शन हे बरोबर आहे. पण कंडक्शनचा फॉर्म्युला KA/L 1 - 1 - 1 1, पण एरिया कॉन्स्टंट नाही आहे 1 नंबरला आणि 2 नंबरला, त्यामुळे मी एव्हरेज एरिया घेतला. आणि तसंच इथं HPL/6 होता, पण पेरिमीटरला 8 टाकलं आणि त्यांचं डिवाइड बाय 2 बाहेर आणला. पण इथं बघा PI प्लस PJ जर सेम असेल तर 2PI हा डिवाइड बाय 2 PI डिवाइड बाय 2 म्हणजे PI. ला बाहेर घ्या म्हणजे राहिलं 1. त्यामुळे इथे नेहमी 1 असतं बघा, 2 1 1 2 असायचं. ठीक आहे, त्यामुळे ते इन टर्म्स ऑफ पेरिमीटर ऍट ith नोड आणि jth नोड लिहिलं. त्या किमती पुट केल्या मला K1 मिळाला. पण याच्या आधी काय गंमत असायची की तुम्हाला म्हणायचं बघा 1 to 2 2 to 3 3 to 4 सगळ्या ठिकाणी लेंथ सगळ्या ठिकाणी एरिया सेम असायचे. त्यामुळे आपण नेहमी लिहिताना लिहायचं 1 नंबरचा 2 नंबरचा आणि 3 नंबरचा काय करायचं स्टिफनेस मॅट्रिक्स सेम घ्यायचो. आत्ताच्या केसमध्ये सेम येईल का रे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 11चा स्टिफनेस मॅट्रिक्स 1 नंबर 2 नाही येणार का, कारण की आता गंमत काय झाली 2 नंबर आणि 3 नंबरचा पेरिमीटरच बदलला. तसंच 2 नंबर 3 नंबर म्हणजे नोडचा एरिया पण बदलला. त्यामुळे एरिया पण बदलला, पेरिमीटर पण बदलला, त्यामुळे स्टिफनेस मॅट्रिक्स आता सेम येणार. त्यामुळे हा 1 नंबरचा काढलाय, असाच मी 2 नंबर असाच मी 3 नंबरचा काढणार. ठीक आहे, आता मी लिहितो स्टिफनेस मॅट्रिक्स ऑफ एलिमेंट 2 K2 इज इक्वल टू सांगा 2 नंबरला इथून इथपर्यंत म्हणजे ह्या 2 नंबर कडून 3 नंबर कडे कंडक्शन आणि कन्व्हेक्शन काय असणार, कंडक्शन प्लस दोन. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. बरोबर, म्हणजे येतो कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. कंडक्शनचा फॉर्म्युला आता मी डायरेक्ट लिहितो. आपण इथं मगाशी तयार केलेला के आता एरिया येणार. आता 2 नंबरसाठी ith नोड असते 2, jth नोड का असते 3, त्यामुळे काय येणार A2 प्लस A3 डिवाइड बाय 2L 1 - 1 - 1 1 प्लस तसंच इकडे पण लिहितो HL डिवाइड बाय 12. आता इथं पण ith नोड आणि jth नोड येणार. ठीक आहे, त्यामुळे मी ते त्याप्रमाणेच लिहितो 3PI प्लस PJ PI प्लस PJ PI प्लस PJ PI प्लस 3PJ K 7 A2 2 नंबरचा एरिया 175 प्लस 3 नंबरचा एरिया 150 2 इंटू लेंथ 25 घेतली आपण प्लस H 0.1 इंटू लेंथ 25 डिवाइड बाय 12 3. आता लक्ष द्या, हे जरा व्यवस्थित लिहायला पाहिजे. 2 नंबरचा एलिमेंट आहे म्हणजे PI इथला येणार 2 नंबरचा आणि PJ 3 नंबरचा येणार. 2 नंबर आणि 3 नंबर, त्यामुळे 55 प्लस 50 2 नंबर प्लस 3 नंबर 55 प्लस 50 55 प्लस 50 55 प्लस 3 टाइम्स 50. आता बघा हे सॉल्व करत बसू नका, माझ्याकडे आन्सर आहे, मी डायरेक्ट लिहू काय, कॅल्क्युलेशनला वेळ घालवायला नको आणि सगळ्यांची कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे. हे आत मल्टिप्लाय करणार परत ऍडिशन करणार. मी डायरेक्ट उत्तर लिहू लिहा सर. 30.22 मे बी हे पॉईंट मध्ये फरक पडेल 30.25 होईल असं काहीतरी होईल. ठीक आहे, पण हेच उत्तर येईल 30.22 मायनस 23.68 मायनस 23.68
88.14 याला म्हणतो मी. हा स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 2R. आता असंच मला काय करायला पाहिजे, स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 3. बघा, स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर एलिमेंट 3, 3 नंबरच्या एलिमेंट साठी K3. सांगा K3 परत काय येणार? 3 नंबरचा एलिमेंट म्हणजे नोड 3 टू नोड 4. कंडक्शन पण येणार आणि पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन पण येणार. ठीक आहे, कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. सो कंडक्शनचा फॉर्म्युला K मी फॉर्म्युला मॉडिफाय करतोय. बघा इथं काय होतं, मागच्या नोडचा A2 A3 होता, आता कसं येणार आहे A3 A4. नंबर 3 साठी A3 A4. I तो नोड 3 आहे, J तो नोड 4 आहे. A3 प्लस A4. 1 minus 1 minus 1 1 प्लस आता ही व्हॅल्यू बघा HL डिवाइड बाय 12 P आत गेलाय. 3PI प्लस PJ PI प्लस PJ PI प्लस PJ PI प्लस 3PJ. किमती पुट करतो सगळ्या. 7 A3 3 नंबरचा एरिया 150, 4 नंबरचा 125 आहे. L 25 आहे प्लस H ची किंमत बघा H 0.1, लेंथ तर 25 घेतले आपण, डिवाइड बाय 12. आता PI PJ बघा 3 नंबर साठी ith नोड 3 आहे, jth नोड 4 आहे, म्हणजे 50 आणि 45. सो 3 into 50 plus 45, 50 plus 45, 50 plus 45, 50 plus 3 times 45. सॉल्व केल्यानंतरचा आन्सर डायरेक्ट लिहितोय मी. हे मल्टिप्लाय करा, हे आत मल्टिप्लाय करा, तुम्हाला 3 नंबरचा स्टिफनेस मॅट्रिक्स मिळेल. मी तो लिहितोय 79.06. नंतर एकदा चेक करा नंतर आन्सर तुम्ही सॉल्व करताना. चुकला वाटतं सर. कुठला चुकलाय? K2 चा पहिला चुकलाय 1 होय 90 हे बघ. 90 ऐक सांगतो, हे मल्टिप्लाय करून सांग किती येते. हे 45.5 45.5 आलं, म्हणजे इथं 45.5 आहे. हा, ही व्हॅल्यू पण डिटरमाइन कर. 0.2084 0.2084. त्यानं ह्याला आत मल्टिप्लाय कर. हे 90.22 आहे. सॉरी माझ्याकडनं चुकले. 90.22 23 88. हा, इथं 90.22. K3 79 minus 18 minus 18 76. K3 मिळाला, ह्याला म्हणतो मी 3. लक्ष द्या, हे पटपट पुढे का घेतलं, कारण याच्या आधी आपण ही कॅल्क्युलेशन केली नव्हती. आता बाळांनो मला K4 चं कॅल्क्युलेशन करायचं आहे. K4 चं आता तुम्ही सांगायचं स्टिफनेस मॅट्रिक्स फॉर 4. K4 इज इक्वल टू, सांगा K4 ला काय काय येणार? कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन. येस, कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन. ठीक आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी येणार. कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन. पण एंड कन्व्हेक्शन कुठल्या नोडला आहे? आय नोडला का जेला? जेथ नोड आहे. जेथ नोड. ठीक आहे, मुद्दाम ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवलंय इथं जेथ नोड. ओके, आता बघा मग व्हॅल्यूज पुट करूया. फॉर्म्युला लिहितो पहिला के. आता 4 नंबरचा एलिमेंट आहे, 4 नंबरचा एलिमेंटचा ith नोड 4 आहे, जेथ नोड 5 आहे. ठीक आहे, त्यामुळे A4 प्लस A5 डिवाइड बाय 2 into L. 1 minus 1 minus 1 1. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन HL डिवाइड बाय 12. 3PI plus PJ, PI plus PJ, PI plus PJ, PI plus 3PJ plus
आता महत्वाचं माझ्यासाठी काय एंड कन्व्हेक्शन. आता एंड कन्व्हेक्शनची व्हॅल्यू कशी डिटरमाइन करणार? एंड कन्व्हेक्शनची व्हॅल्यू पुढचा फॉर्म्युला वाला आहे. येस, एंड कन्व्हेक्शनचा आता मला फॉर्म्युला इथं काय करायला पाहिजे? यूज करायला पाहिजे. सांगा एंड कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला काय आहे आपला? H into T infinity into L divided by 6. काय म्हणलास? H into T infinity into L divided by 6. येस, H into A. एंड कन्व्हेक्शन पाहिजे ना ऍट नोड J. तू फॉर्म्युला काय सांगितलंस बा? H into फॉर्म्युला काय सांगितलंस? H into phi infinity into A. तो फॉर्म्युला याचा आहे रे, फोर्सचा आहे तो. H into phi into A into A हा याचा आहे बा. Sorry, H into A. तो फोर्स टर्म्स आहे सर. फोर्स याचा आहे तो, फोर्स टर्मचा फॉर्म्युला आहे तो. H मला into एंड A. कन्व्हेक्शन पाहिजे रे. H into A 0001 हा फॉर्म्युला आहे आपला. HA मॅट्रिक्स मध्ये 1 0 0 0 येते सर. 1000 कधी जर आयथ नोडला असेल तर, हा, इथला नोडला बरोबर जर आहे. असेल जे- तर इथं 1 येणार रे. हो, बरोबर आहे, बरोबर. कळलं काय मी काय म्हटलं ते? आता या फॉर्म्युल्यामध्ये कुठे पेरिमीटर झाला नाही, फक्त काय आला एरिया. त्यामुळे आपण ऍव्हरेज एरिया घ्यायचा फक्त. इथं काय घ्यायचा? ऍव्हरेज एरिया. Divided समजलं? by 2. हा, म्हणजे A4 प्लस A5 डिवाइड बाय 2 येणार इथं. हा, किमती लिहितो मी आता, लक्ष द्या. के ची किंमत आहे 7. A4 किती आहे बघा? A4 125 आणि 100 किती आहे बघा? 125 आणि 100 डिवाइड बाय 2 इंटू L25. 1 minus 1 minus 1 1 प्लस H 0.1 इंटू लेंथ 25 डिवाइड बाय 12. आता PI PJ बघा, 4 नंबर आणि 5 नंबर, 45 आणि 40. So 3 into 45 plus 40, 45 plus 40, 45 plus 40, 45 plus 3 times 40 plus H 0.1 into एरिया बघा, एरिया हा एरिया आहे A4 125 प्लस 100, A4 प्लस A5 डिवाइड बाय 2 आणि हा मॅट्रिक्स आहे तुमचा 0001. ठीक आहे, तर हे सॉल्व्ह करूया. काय झालंय, बहुतेक मागच्या वेळेस मी प्रॉब्लेम सोडवला होता, त्यावेळेला मी पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनला चुकून फोर्स टर्मचा फॉर्म्युला लिहिलेला, त्यामुळे तो घोळ झालाय. बरोबर आहे, पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनला मी फोर्स टर्मचा फॉर्म्युला लिहिला, त्यामुळे तो घोळ झालाय. ठीक आहे, ही टर्म चुकली आहे तिथं, मी सोडवतो इथं, करेक्ट करतोय. चलो सांगा मला हे सॉल्व्ह करून किती येते? हे एवढं सॉल्व्ह करून किती येते पटकन सांगा. 31.5. 31.5 प्लस हे सॉल्व्ह केल्यानंतर आत मल्टिप्लाय केल्यानंतरची किंमत माझ्याकडे करेक्ट आहे ती मी लिहितो, फक्त एकदा तुम्ही चेक करा. हे सॉल्व्ह करायचं, पहिल्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. 36.4, 17.68, 17.68, 34.32 प्लस हे आहे बरोबर माझ्याकडे. हे आता फक्त बघा, हे किती आहे ते सांगा. 125 प्लस 100 इंटू 0.1 डिवाइड बाय 2. $11.25. 11.25. त्यामुळे हे 00011.20. आता या तिघांची ऍडिशन करायची K4 साठी. 31.5 प्लस 36.4
67.9. नाही. त्यानंतर -31.5 प्लस 17.68. ठीक, त्यानंतर 31.5 प्लस 17.68. आता बघा हे व्यवस्थित सांगा. 31.5 प्लस 34.32 प्लस 11.25. 77.07. 07. किती? 77.07. अरे बा काय तर चुकाले. हे बघ 31.5 प्लस 34.32 प्लस 11.25. 77.07. बरोबर आहे का? 77.07. 77.07. मला ऐकू आलं 37. सॉरी 77.07. ठीक आहे. मला स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला 4 नंबरचा. बघा जरा असं काय काय केले बघा. आतापर्यंतच्या प्रॉब्लेमला कधी एवढं नव्हतं. हा बघा पहिला 1 नंबर कंडक्शन प्लस पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. फरक तुमच्या लक्षात आला मी काय लिहिलं इथं. हात टू हात टाकायचा आणि ह्यातनं पी जर बाहेर घेतला जर सेम असेल 1 नंबर 2 नंबरला तर पूर्वीचा फॉर्म्युला तयार होतो. ठीक आहे. एरिया ऍव्हरेज घ्यायचा. ऍव्हरेज कारण की हे टेपर असल्यामुळे कंटिन्युअसली एरिया चेंज व्हायला आहे. ते एरिया आणि त्यांचे पेरिमीटर इथे दिल्यात त्यामुळे मी त्यांचा यूज करत गेलो. 1 नंबर 2 नंबर 3 नंबरला परत तेच पुट केलंय पण 4 नंबरला कंडक्शन प्लस कन्व्हेक्शन प्लस एंड कन्व्हेक्शन. एंड कन्व्हेक्शन फक्त मागच्या वेळेला जो घेतलेला आहे मी तुम्हाला जो हे पाठवले PDF त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला इथे लिहायचा चुकलाय माझ्याकडनं. चुकून फोर्स टर्मचा लिहिला. ठीक आहे. जे तर नोटचा लिहिलाय पण फोर्स टर्मचा लिहिलाय. मला पाहिजे होतं कन्व्हेक्शनचा. ठीक आहे. कन्व्हेक्शनचा स्टिफनेस मॅट्रिक्सचा पाहिजे होता. HA0001. ठीक आहे. केलं मला आन्सर मिळाला K4. आता K1 K2 K3 K4 सगळं माहित झालं. आता काय करायची असेंब्ली. म्हणजे आता म्हणजे तर असेंब्ली ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स. ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स K इज इक्वल टू काय येणार K1 त्याला असेंबल करायचा K2 त्याला असेंबल करायचा K3 त्याला असेंबल करायचा K4. K1 K2 K3 K4 असेंबल करायचे. चलो असेंबली लिहितो मी डायरेक्ट. 1 नंबर K1 इथं आहे बघा आपल्याकडे 101.47 minus 28.54 minus 28.54 99.39 हा झाला K1. त्याला 2 नंबर इथं K2 इथंच असेंबल करायचा. ठीक आहे. K2 ची किंमत K2 इथं आहे बघा 90.22. ठीक आहे. K2 प्लस 90.22 minus 23.68 minus 23.68 88.14. K1 झाला हा K2 झाला प्लस पुढे K3 लिहितो लगेच. K3 79.06 minus 18.74 minus 18.74 76.8 प्लस आता इथं K3 झाला पुढे K4 येणार. K4 बघा आता शोधला होता आपण इथं हा K4 67.9. दुसरा एलिमेंट आहे -13.82 -13.82 आणि ही लास्टची व्हॅल्यू ही चुकलेली म्हणजे आली सगळे. आता पाहनो माझ्याकडनं असेंब्ली झाली. जे एलिमेंट माहित नाहीत ते सगळे आपण झिरो पुट करूया. ठीक आहे. इथे 0 येणार इथे 0 येणार बाकी टोटल 1 2 3 4 5 मध्ये 1 2 1 1 2 3. ठीक आहे. राहिलेले एलिमेंट सगळे 0 लिहिलेत. आता बघा फक्त यांचे ऍडिशन करून मी आपला ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स लिहितो. 101.47 minus 28.54 0 0 0 minus 28.54 हे ऍडिशन करून सांगा. 189.6. 189.6
minus 23.68 0 0 0 minus 23.68 याची ऍडिशन करून सांगा. 167. 167.2. 167.2 हा 0 minus 18.74 यांची ऍडिशन करून सांगा. 144.7. 144.7 आणि बघा ना हा तुमचा ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला. याला म्हणतो मी 5. ठीक आहे, ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळाला. आता या प्रॉब्लेम मध्ये महत्वाचं काय असते, F इज इक्वल टू के इंटू फाय. फाय म्हणजे टेम्परेचर T1 T2 T3 T4 T5. ते काय तुम्हाला बाउंड्री कंडिशनला पुट करता येईल. के मिळाला. राहिलं आता फोर्स टर्म. आता इथे फोर्स टर्म फॉर काय एलिमेंट 1 फॉर एलिमेंट 1 F1 सांगा. F1 ला इथं या इथं F1 ला इथं कोणतं कन्व्हेक्शन होतं सांगा. 1 नंबर ते 2 नंबर कोणतं कन्व्हेक्शन होतं. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन होतं. पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनचा आपला फोर्स टर्मचा फॉर्म्युला काय, H पाय इन्फिनिटी L डिवाइड बाय 6 बरोबर आहे. H पाय इन्फिनिटी L डिवाइड बाय 6 आणि इथं तुमचा फॉर्म्युला काय होता रे 2 1 1 2 बरोबर आहे काय. 2 1 1 2 H फाय इन्फिनिटी इथं P इंटू L डिवाइड बाय 6 आणि इथं होतं 2 1 1 2. फक्त मी P आत टाकतो. ठीक आहे, त्यामुळे त्याप्रमाणे फॉर्म्युला मी चेंज करतो. 2P1 PI इथं 1 1 असायचं ना प्लस PJ PI प्लस 2PJ. जो आपला मागचा फॉर्म्युला होता बघा मी तो काय केला आपल्या ह्याच्याप्रमाणे काय फक्त काय केला मॉडिफाय करून घेतला. आणि मॉडिफाय कसं केलाय बघा, तर आपल्याला पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला जो होता पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन, तर पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला काय होता H फाय इन्फिनिटी PL डिवाइड बाय 2. H फाय इन्फिनिटी PL डिवाइड बाय 2 होता. तर 2PI प्लस PJ. आता काय केले बघा इथं 1 1 असायचा 1 1 जर लक्ष द्या 1 1 असायचा. समजा ज्या वेळेला PI PJ सेम असायचा त्यावेळेला 2PI प्लस PI झाला म्हणजे 3PI. पण इथं आपण 1 लिहायचो 1, त्यामुळे तो डिवाइड बायचा 3 मी बाहेर आणलाय. तो 2 इंटू 3 किती झाला 6 झालाय. ओके, हे तो फॉर्म्युला फक्त मॉडिफाय केलाय. आता सगळ्या किमती पुट करा. फक्त त्याला पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनच होतं त्यामुळे बघा तेवढ्याच किमती येतील. H.1 एन्व्हायरमेंटल टेम्परेचर 20, L ची व्हॅल्यू दिली 25 डिवाइड बाय 6 2 इंटू आता 1 नंबर साठी PI म्हणजे 1 नंबरचा P पेरिमीटर किती आहे बघा 60 प्लस PJ 55 60 प्लस 55. सॉल्व्ह केले की तुम्हाला F1 मिळेल. फोर्स टर्म फॉर एलिमेंट 1. हे सॉल्व्ह करा इथे ते सांगा. हे सॉल्व्ह करू. किती ते बाळांनो 2 सोडवाले. One 1458.3. हे 1458 आलं. हे Multiply करून 8.33. 1458.3 1458.4. 1458.3. आता हे आहे ना इथं मल्टिप्लाय करा. सर solve ते करा. 60 plus 2 into 55. कुठं हा, इथं 2 into 55. सॉरी 2 into 50. 1416.67. 1416.67 हा F1 मिळाला. आता असंच F2 लक्ष द्या. H
y infinity L divided by 6 2pi plus pj pi plus 2pj किमती पुट करतो 0.1 एन्व्हायरमेंट टेम्परेचर 20 लेंथ आहे 25 डिवाइड बाय 6 2 इंटू आता 2 नंबर साठी इलेमेंट नंबर 2 म्हणजे बघा हा इलेमेंट 2 आहे म्हणजे त्याचा i तर नोड 2 आहे j तर नोड 3 आहे म्हणजे 2 नंबर आणि 3 नंबरचा पेरिमीटर घ्यायला पाहिजे म्हणजे 55 आणि 50 2 इंटू 55 प्लस 50 55 प्लस 2 इंटू 50 हा तुम्हाला F2 मिळेल हे सॉल्व करा आता मल्टिप्लाय करून सांगा F2 सांगा किती 1333.33 किती 1333.33 ओके हा पहिली टर्म झाली दुसरी सांगा 1291.67. 1291.67 2 नंबर झाला असंच 3 नंबरची फोर्स टर्म करूया आता 3 नंबरची मी इक्वेशन पर्यंत जाऊन पूर्ण दाखवतो तुम्हाला ठीक आहे मी ऍक्च्युली घेणार नव्हतो प्रॉब्लेम हा परत आणि म्हटलं चुकून ह्याच पेपरात पडायचा उगाच अवघड व्हायला नको ठीक आहे 3 नंबर साठी एच आहे 0.1 टेम्परेचर आहे 20 लेंथ आहे 25 डिवाइड बाय 6 3 नंबर साठीचा पी आय पी जे 3 नंबर साठी 3 नंबर इलेमेंट म्हणजे आय तर नोड 3 जे तर नोड 4 म्हणजे 50 45 F3 1208.285 1208.285 दुसरं सांगा हे सॉल्व करून याला मल्टिप्लाय करायचं 1166.67. 1166.67 बघा F3 मिळाला आता महत्वाचा माझ्यासाठी F4 आहे मी आता इथे लिहितो नाव हे लय महत्वाचे चौथी F4 इज इक्वल टू सांगा F4 ला कुठलं कन्व्हेक्शन आहे रे हे सगळ्याच पेरिमेट्रिक होतं म्हणून मी पेरिमेट्रिक घेतलं 1 नंबरच्या एलिमेंटला पेरिमेट्रिक 2 नंबरला पेरिमेट्रिक 3 नंबरला पेरिमेट्रिक पण 4 नंबरच्या एलिमेंटला म्हणजे नोड 4 टू नोड 5 पेरिमेट्रिक कन्व्हेक्शन आहेच त्याच्याबरोबर एंड कन्व्हेक्शन पण आहे बघा म्हणजे फोर्स टर्म पेरिमेट्रिकची पण यायला पाहिजे आणि एंडची पण यायला पाहिजे मुद्दाम इथे लिहितो मी पेरिमेट्रिक प्लस एंड कन्व्हेक्शन ऍट जेथ नोड पेरिमेट्रिकचा आता ह्यो फॉर्म्युला वापरवले हाच लिहिणार मी एच फाय इन्फिनिटी एल डिवाइड बाय 6 2 पी आय प्लस पीजे पी आय प्लस 2 पीजे हा झाला फॉर्म्युला एंड पेरिमेट्रिक कन्व्हेक्शनचा प्लस एंड कन्व्हेक्शनचा फॉर्म्युला सांगा आपला रेग्युलर फोर्स टर्म साठी H5 infinity A आणि मॅट्रिक्स मध्ये 5 1 यस एच फाय इन्फिनिटी ए मॅट्रिक्स मध्ये 5 आणि 1 0 1 जेथ नोड आहे ना म्हणून इथं 1 आला आय तर नोडला नाही आहे जेथ नोडला आहे आता यात पेरिमीटर कुठे आलाय का बघा पेरिमीटर नाही त्यामुळे इथं पेरिमीटरचा संबंध नाही फक्त एरिया कुठला येणार रे ऍव्हरेज एरिया येणार ऍव्हरेज एरिया ठीक आहे त्यामुळे मी किमती पुट करतो बघा 0.1 इंटू 20 इंटू 25 डिवाइड बाय 6 आता चौथा इलेमेंट आहे चौथा इलेमेंट म्हणजे हा त्याचा आय तो नोड 4 आहे जे तो नोड 5 आहे 4 5 चा पेरिमीटर घ्या 45 40 सो 2 इंटू 45 प्लस 40 45 प्लस 2 इंटू 40 प्लस आता बघा हे आय जे तो नोडचं बघा एच 0.1 इन्फिनिटी फाय इन्फिनिटी 20 एरिया आता काय येणार इथे ऍव्हरेज एरिया 4चा ऍव्हरेज एरिया कसा काढणार A4 प्लस A5 डिवाइड बाय 2 125 आणि 100 125 प्लस 100 डिवाइड बाय 2 ऍव्हरेज एरिया 0 1 ठीक चलो हे सॉल्व करून सांगा हे सॉल्व करून सांगा
हे मल्टिप्लाय करून सांगा आत किती 1083.29. 1083.29. ही याला मल्टिप्लाय करून सांगा 1041.625. 1041.625. 25. आता हे सॉल्व करा हे आणि इथं 1 आहे डायरेक्ट मल्टिप्लाय करा इथं 225. 250. आता दोघांची ऍडिशन पहिल्याची ऍडिशन 1083.29 तेच येणार दुसऱ्याची ऍडिशन सांगा 1041 प्लस 225 1266.67. 1266.67. फोर्स टर्म मिळाली चौथी. ओके सगळ्या फोर्स टर्म मिळाल्या ग्लोबल स्टिफनेस मॅट्रिक्स मिळालाय. आता फायनल इक्वेशन लिहिणार आहे ते इक्वेशन तुम्ही घरी सॉल्व्ह करा. ठीक आहे लास्ट टर्म लिहिणार आहे नाव एफ इज इक्वल टू काय असते बघा के इंटू एक्स ऐवजी काय असते आपला फाय. ए म्हणजे स्टिफनेस मॅट्रिक्स फाय म्हणजे टेम्परेचर मॅट्रिक्स आणि एफ म्हणजे फोर्स टर्म. के इथं पहिला नुसता लिहितो के ची किंमत तुम्ही टाका हा मी लिहित नाही. फाय किती आहे सांगा टेम्परेचर किती येणार T1, Five. T2, T3, T4. T1 T2 T3 T4 T5 त्यातलं T1 मला माहिती आहे 100 आहे. T2 T3 T4 T5 फक्त यो मॅट्रिक्स मी लिहिलेला नाही मॅट्रिक्स आपल्याकडे आहे. आता फोर्स टर्म सांगा मला फोर्स टर्म F1 पहिल्यांदा कसं लिहिते आपण पहिल्याची मग दुसऱ्याची तिसऱ्याची F1 F1 plus F1 इथं आहे हा F1 इथं आहे बघा 1458.3 ओके आणि 1416.67 हे झाला F1. आता F2 कसा लिहितो F2 इथूनच स्टार्ट करतोय आपण प्लस 1333.33 1291.67 हा F1 हा F2. आता प्लस पुढे F3 येणार इथं F3 1208.28 1167.67 प्लस आता इथं पुढे येणार F4 F1 झाला F2 झाला F3 झाला F4 घ्या आता F4 1083.29 1266.67 इथं बघा माझे फोर्स टर्म लिहून झाल्या. फक्त एकच गोष्ट लिहायची राहिली याच्यामध्ये हीट सोर्स कुठं आहे सांगा. हीट सोर्स 1 2 3 4 5 कुठल्या नोडला आहे नोड 1 ला. 1 ला. 1 ला तिथं प्लस क्यू लिहू. ओके हे बघा तुमचं इक्वेशन झालं. ह्याच्यामध्ये हा हीट सोर्स जिथं असतो तिथं हीट कंटिन्युअस येत असते ना बा त्यामुळे तिथं कायम टेम्परेचर 100च राहणार तिथं कमी होणारच नाही. ओके ओके सर. ठीक आहे आता हे बघा हे 1 2 3 4 5 एलिमेंट आहेत म्हणजे तुमचे किती इक्वेशन फॉर्म होणार 5. इथं के ची किंमत टाकायची रो इंटू कॉलम 5 इक्वेशन फॉर्म होतात. 5 इक्वेशन सॉल्व्ह करा तुम्हाला तुमचे आन्सर मिळतात T2 T3 T4 T5. मी तुम्हाला अशा सर, ठिकाणी आणून ठेवले. हा बोल. पहिलं इक्वेशन लिहिलं नाही तर चालते की नाही लिहिलं तरी चालते पण जर तुला विचारलं Q1 किती आहे सांग जर विचारलं तरच लिहायचं ते नाहीतर नाही लिहिलं तरी चालते. ओके जरा प्रॉब्लेम अवघड होता मी ऍक्च्युली घेणार नव्हतो पण आणि परत माझ्या डोक्यात आलं म्हणलं नशीब ह्यांचंच बाद निघायचं म्हटलं आणि ह्योच प्रॉब्लेम पडायचा असल्या टाईपचा म्हटलं घेऊया. ठीक आहे सर आन्सर असेल तर लिहून ठेवा की. किंवा हर एक एक्झाम्पल मध्ये घ्यायचं का सर. माझ्याकडे बा आन्सर नाहीये त्याची. आता तूच सॉल्व्ह करून मला आन्सर सांग स्वरूप. ठीक आहे सर बोल. ते